आहे आणि आपल्याला माहित आहे की स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो आणि डिजिटल स्वदेश या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयावर माहिती भेटत असते. आणि आज एक वेगळ्या विषयावर आपण माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता सध्या कोविडचा काळ चालू आहे, काही अंशी तिसरी लाट सुद्धा सुरू आहे आणि आपल्या सगळीकडे सर्दी खोकल्याची साथ आहे, लोक आजारी पडत आहेत. आपल्या सगळ्यांना वाटतं की मला काय कोविड झाला का, म्हणजे आमचं स्वतःच्या माझ्या घरात सुद्धा तशीच परिस्थिती आहे. सगळ्यांना भीती वाटते मला कोविड झाला असेल का, सर्दी झाली तरी, थंडीची साथ पण आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांची मानसिकता थोडीशी बदल झालेला आहे आणि म्हणून खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या परिस्थितीमध्ये कसं वागायचं, कशा पद्धतीनं आपलं बिहेवियर करायचं या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या इथे खास निलेश जेजूरकर सर, विभाग प्रमुख मनोचिकित्सक विभाग, सिव्हिल हॉस्पिटल नाशिक आलेले आहेत. सर्वप्रथम मी सर तुमचं स्वागत करतो स्वदेश फाउंडेशनच्या वतीनं. आणि आपल्याला रायगड आणि नाशिक जिल्ह्यातले आशा, अंगणवाडी ताई आणि आपल्या इथे स्वदेश फाउंडेशनचे कार्यकर्ते त्याचबरोबर ग्रामस्थ सुद्धा या कॉलवर उपलब्ध आहेत. आपण सर कॉल चालू करायच्या अगोदर आम्ही नेहमीप्रमाणे एक पोल घेत असतो आणि सुरुवातीला आपण सेशनच्या अगोदर एक पोल आम्ही घेतो आणि त्यानंतर मग तुमचं सेशन आपण चालू करू. मी सुजितला विनंती करतो, सुजित आपण पोल घेऊया का? हो सर. आता तुमच्या समोर एक प्रश्न येणार आणि स्क्रीनवरती तुम्हाला होय किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. तर आता तुमच्या समोर एक प्रश्न आला असेल की तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात मानसिक आरोग्याबाबत कोणत्याही सत्रात सहभागी झाले होते का आतापर्यंत. तर त्याचं तुम्हाला किंवा होय किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. हे आपण 1-1.5 मिनिटापर्यंत ऑन ठेवू पोल, त्यानंतर क्लोज करू. प्रश्न असा आहे की तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात म्हणजे आता सध्या कालावधी जो चालू आहे, मानसिक आरोग्याबाबत कोणत्या सत्रात सहभागी झाला होता का, ऑनलाईन सत्रामध्ये किंवा कुठल्या पण सत्रामध्ये. तर तुमच्या समोर स्क्रीन आलेली आहे, त्याच्यामध्ये होय किंवा नाही याच्यामध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे. आपल्याकडे आतापर्यंत फक्त 5 लोकांनी क्लिक केलेलं आहे. होय किंवा नाही याच्यावर सर्वांनी क्लिक करायचं आहे. प्रश्न तुमच्या समोर दिसत आहे. प्रश्न समोर आलाय ना? येस येस. हो हो. नाही आला सर प्रश्न. समोर आलेलं नाही का? नाही. मोबाईलवर आणखी पण जॉईन झाले त्यांना मी विचारतो. मी पुन्हा एकदा पाहिजे तर लॉन्च करतो सर. पार्टिसिपेंट पोलच्या नंतर जॉईन केले असतील सध्या, म्हणून एकदा मी पुन्हा लॉन्च करतो. पुन्हा कर. या हा कॅन्सल करतो का? हो. ओके या. तुमच्या समोर आलेला प्रश्न आहे की तुम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात मानसिक आरोग्याबाबत कोणत्याही सत्रात सहभागी झाला होता का? होय किंवा नाहीला क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर दिसत असेल 20 लोकांनी क्लिक केलेलं आहे, 25 लोकांनी आतापर्यंत, 28 लोकांनी. आपल्याकडे साधारणतः 70 पार्टिसिपेंट आता आहेत, इथे 73 आहेत. तुम्हाला प्रश्न परत एकदा मी सांगतो. आता जी तिसरी लाट सुरू आहे त्या काळात मानसिक आरोग्याच्या बाबतीत कुठल्या सत्रामध्ये तुम्ही सहभागी झालेला असाल, होय करायचं, नसेल तर नाही करायचं.
त्रेस मिनिटं झालं आपलं जॉईन होऊन हे पाठ थोडं काही मिनिटं झालं का सेकंद मिनिटं पडत निवड आहेत. अजून 10 सेकंद आहेत फक्त. 10 सेकंद आहेत बुवा सांग. ओके सुजित येस सर, क्लोज करतो. या किती टक्के? आता हे करतायत 57 लोकांनी सर आन्सर केलंय. ऑलमोस्ट इक्वल पर्सेंटेज मध्ये आहेत किंवा 45-50% म्हणजे थोडेफार लोकांना माहिती आहे मानसिक आरोग्याबद्दल, म्हणजे ऑलमोस्ट 50%, आणि 50% लोकांना यांनी काही असं सत्र अटेंड नाही केलेत. थँक्यू. थँक्यू सर. ओके, तर मी आता विनंती करतो की आपले आजचे तज्ञ निलेश जेजूरकर सर यांना की सर आपण मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. तुमचं बरंचसं नाव आम्ही ऐकलेलं आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा सेशनमध्ये तुम्ही मार्गदर्शन केलेले आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहात. तर मी आपल्याला विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन सुरू करावं. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद सर. मी अगदी सुरुवातीलाच आपल्या संपूर्ण स्वदेश फाउंडेशनचं आणि उपस्थित असलेल्या ज्या काही सर्व माता भगिनी आहेत त्यांचं सुरुवातीलाच आभार मानतो की तुम्ही ही एक संधी उपलब्ध करून दिली तुमच्या सर्वांशी आज बोलण्याची. मानसिक आरोग्य हा एकंदरीतच गेल्या 2 वर्षामध्ये फार महत्वाचा विषय ठरलेला आहे आणि आपण सर्वांनी यशस्वीरित्या पहिली आणि दुसरी लाट परतवून लावलेली आहे आणि आपल्या या समाजाला एक चांगलं आरोग्य देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एक समाज म्हणून, फ्रंटलाईन वर्कर म्हणून खूप मोठं योगदान या सर्व गोष्टींमध्ये दिलेलं आहे. आता जी तिसरी लाट आलेली आहे त्या अनुषंगाने सध्याची काय परिस्थिती आहे त्याबद्दल आपण सुरुवातीला बोलूयात. आपण जर जागतिक पातळीवरती बघितलं तर अशी अपेक्षा होती की दिवाळीच्या आसपास सण झाल्यानंतर लगेच भारतामध्ये तिसरी लाट येईल का, कारण त्यावेळेला थंडीचे दिवस सुरू होतात आणि मग आपण एक्सपेक्ट करत होतो की ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये, डिसेंबर मध्ये ही तिसरी लाट सुरू होईल, पण तसं काही झालं नाही. आणि हे सगळं होत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचे वेगळे वेगळे एकच व्हायरस आहे पण त्याच्या वेगवेगळ्या पोटजाती, जसे वेगवेगळे व्हरायंट्स आहेत, त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे याच्यातून पुढे येत होते. जसं आपण त्या व्हायरसला हरवण्यासाठी वेगवेगळ्या लस काढून, वेगवेगळी औषधं निर्माण करून, वेगवेगळे उपाय करून थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, परतवण्याचा प्रयत्न करत होतो, त्याच पद्धतीनं तो व्हायरस सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी बदल करत जातो आणि हे बदल केल्यानंतर त्याच्यामध्ये काही वेगळे प्रकार निर्माण होतात. मग आपण त्याचे बघितलं की डेल्टा व्हरायंट जो आला होता तो खूप जास्त घातक होता आणि त्याच्यामुळे खूप जास्त लोकांना त्रास झाला. त्यावेळेला ऍडमिशन्सचं प्रमाण हॉस्पिटलमध्ये खूप वाढलेलं होतं. आता जो नवीन प्रकार आलाय आपण सगळेजण ओळखतोच, कोणी त्याला ओमिक्रॉन म्हणतं, कोणी ओमायक्रॉन म्हणतं. तर हा जो काही ओमिक्रॉन व्हरायंट आलेला आहे कोरोना व्हायरसचा, तर त्याच्यामुळे सध्या रुग्णसंख्या जी आहे ती फार झपाट्याने वाढते आहे. झपाट्याने म्हणजे किती, जर काल 4 असतील तर आज 8 आहेत, 8 असतील तर 16 आहेत. जर तुम्ही मुंबईचं जर गेल्या काही दिवसापूर्वी चित्र बघितलं तर 7 दिवसामध्ये रोज दुपटीनं त्याच्यामध्ये वाढ होत होती. इतकं झपाट्याने त्याचे आकडे वाढत चाललेले होते. आणि आपण जर रायगड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे हे रायगडमध्ये काम करणाऱ्या सगळ्या ज्या माता भगिनी त्यांना सांगता येईल. नाशिकमध्ये जर गेल्या काही दिवसातले आकडे बघितले तर एक 10-15 दिवसापूर्वीच किंवा 31 डिसेंबरच्या आसपास नाशिकमध्ये दिवसाला फक्त 40, 45 किंवा 50च्या आसपास कोविडचे रुग्ण आढळून येत होते
आणि त्यावेळेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अक्षरशः 10 पेशंट फक्त कोविडचे पॉझिटिव्ह ऍडमिट होते. त्यानंतर आता जर गेल्या काही दिवसातली परिस्थिती बघितली तर दिवसाला जवळजवळ 2000, 2500, काही दिवसापूर्वी 3000 इथपर्यंत रुग्ण एका दिवसामध्ये पॉझिटिव्ह आढळून गेलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाटा हा शहरी पेशंटचा सुरुवातीला खूप जास्त होता, पण आता जर गेल्या 2 दिवसातले आकडे बघितले तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचे रुग्ण जे आहेत ते झपाट्याने वाढताना दिसत आहेत. मग आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की खरंच आपण घाबरून जाण्यासारखी परिस्थिती आहे का? एवढे आकडे वाढतायत, मग दुसऱ्या लाटमध्ये ज्यावेळेला एवढे आकडे वाढत होते त्यावेळेला काय परिस्थिती होती? तर दुसऱ्या लाटमध्ये ज्यावेळेला पीक आला होता, म्हणजे ज्यावेळेला आपण अगदी अत्युच्च पातळीवरती होतो, त्यावेळेला नाशिकमध्ये दिवसाला साधारणतः 6500च्या आसपास रुग्ण पॉझिटिव्ह येत होते आणि आजचा जर दर बघितला तर हा त्याच्या निम्मा आहे. काही कालावधीमध्ये आपण पुन्हा 6000 रुग्ण पॉझिटिव्ह येतील इथपर्यंत पोहोचण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. पण ऍडमिट होणाऱ्या पेशंटची जर संख्या बघितली तर ती त्या मानाने खूप मर्यादित आहे. आता जो ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, ऑक्सिजनची जी गरज लागते आहे, ती सुद्धा खूप मर्यादित प्रमाणामध्ये आहे. मग आता माझ्या काही मित्रांनी मला काल विचारलं की आता जे सध्या पेशंट बाहेर दिसत आहेत आपल्याला, पॉझिटिव्ह आकडे येत आहेत, हे खरंच एवढे पॉझिटिव्ह आहेत का याच्यापेक्षा जास्त पेशंट समाजामध्ये पॉझिटिव्ह आहेत? तर जसं मगाशी आपल्याला सर बोलले सुरुवातीलाच की सध्या सर्दी खोकल्याचे सुद्धा खूप जास्त पेशंट आपल्याला बघायला मिळत आहेत. काही पेशंटला 1 दिवस सर्दी होते, दुसऱ्या दिवशी ते बरे होऊन जातात. काही पेशंटला 2 दिवस ताप येतो, अंग दुखतं आणि मग ते नेहमीची आपली एखादी अँटीबायोटिक, पॅरासिटामॉल वगैरे गोळी खातात आणि ते तिसऱ्या दिवशी बरे होत आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा जे काही साधा सर्दी खोकला होऊन बरे होणारे जे पेशंट आहेत, यातले सुद्धा 70 ते 80% पेशंट हे आजच्या घडीला हे कोविडचेच पेशंट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्याच्या लाटेमध्ये अनेक पेशंट किंवा अनेक फ्रंटलाईन वर्कर यांना असं लक्षात आलंय की 3 दिवसामध्ये, 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये सुधारणा होते, लवकर लक्षणं आटोक्यात येतात, पेशंटची प्रकृती खालावत नाही, ऑक्सिजनची गरज भासत नाही आणि त्यामुळे 3-4 दिवस व्यवस्थित औषधोपचार केला तर तो माणूस याच्यातून बाहेर पडतो. त्यामुळे बरेच लोक चाचणी करत नाही आहेत. आता इथे थोडीशी अडचण होते की आपल्याला काय माहित आहे की जर एखादा पेशंट पॉझिटिव्ह आला तर पूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या लाटमध्ये आपण त्या पेशंटला 14 दिवस घरामध्ये क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत होतो. पण या लाटेमध्ये टास्क फोर्सने किंवा प्रशासनाने आपल्याला 7 दिवसाचं आयसोलेशन सांगितलेलं आहे. 7 दिवसामध्ये त्या माणसाच्या शरीरामध्ये असलेला व्हायरस जो आहे हा इतरांना संसर्ग करण्याची जी त्याची क्षमता आहे ती कमी होऊन जाते, त्याची संख्या कमी होऊन जाते आणि त्या पेशंटला पहिल्या 3-4 दिवस त्रास झाल्यानंतर शेवटचे 3 दिवस जर ताप आला नाही तर 8व्या दिवशी ती व्यक्ती समाजामध्ये बाहेर पडून त्याचं नॉर्मल लाईफ जगू शकते. पण हे सगळं करत असताना जे पेशंट आज 2 दिवस औषध घेतायत, घरी थांबतायत किंवा काही लोक औषध घेऊन काम करत राहतात, असे ज्या वेळेला गर्दीमध्ये फिरतात आणि तिथे जर नियम पाळले गेले नाही, सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक अंतर राखलं गेलं नाही किंवा त्यांनी मास्कचा वापर व्यवस्थित केला नाही तर अशा पेशंटच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. मग आता जर हा जो ओमिक्रॉन व्हॅरियंट आहे हा आपल्याला जर जास्त तापदायक नाही आहे किंवा पेशंट जास्त सिरियस होत नाही, मग याला घाबरायचं कशाला? तर याच्यामध्ये दोन्ही बाजूनी विचार करणारे लोक आहेत. मुळात जे तरुण आहेत, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, ते 2-3 दिवसात बरे होतील. पण या लाटेमध्ये जर एखादा रोगप्रतिकार शक्ती कमी असलेला ज्येष्ठ नागरिक, एखादी गरोदर महिला यांना जर याचा संसर्ग झाला आणि त्यामध्ये त्याची जर प्रकृती खालावली तर त्या कुटुंबासाठी होणारा जो त्रास आहे तो 100% आहे. आपण काय म्हणतो की याच्यामध्ये फक्त 2% पेशंट सिरियस होत आहेत किंवा 1% पेशंट सिरियस होत आहेत किंवा पेशंट दगावण्याचं प्रमाण हे 0 काही टक्केच असतील. तर इतकं जरी प्रमाण आपण म्हटलं की याचं पेशंट दगावण्याचं प्रमाण कमी असलं तरी ज्या कुटुंबातील किंवा ज्यांचा जवळचा नातेवाईक या कोविडमध्ये जातो त्या कुटुंबासाठी तो 100% लॉस असतो. त्यामुळे आपल्याला एकही आपला नागरिक या
तिसऱ्या लाटेमध्ये गमवायचा नसेल तर काय केलं पाहिजे? खूप साधे सोपे नियम असतात आणि मी पहिल्या लाटेपासून सर्वांना नेहमी हेच सांगत आलेलो आहोत की 2 गोष्टींचा विचार करायचा, की मी जर आजूबाजूला वावरत असेल तर मी असा विचार करणार आहे की माझ्या आजूबाजूचा प्रत्येक माणूस हा कोविड पॉझिटिव्हच आहे असं मी समजणार आणि त्याच्यापासून मला संसर्ग होणार नाही अशी माझी वागणूक राहणार आहे. म्हणजे कसं? तर मी मास्क वापरणार, मी सोशल डिस्टन्सिंग पाळणार, गर्दीमध्ये असताना एकत्र मी मास्क खाली करणार नाही आणि मी माझ्या हातांची स्वच्छता करेन. मास्क लावल्याने फायदा काय होतो की आपले हात डायरेक्ट आपल्या नाकातोंडाजवळ जात नाही. काही लोक चष्मा सुद्धा वापरतात जेणेकरून डोळ्यांना सुद्धा आपला हात लागत नाही. हा अगदी साधा नियम आहे की आपण सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे आणि हातांची स्वच्छता राखली पाहिजे. दुसरी गोष्ट मी असाही विचार करेल की ठीक आहे, माझ्या आजूबाजूचे कदाचित आज निरोगी असतील आणि माझ्याकडे आज व्हायरस असू शकतो, तर माझ्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी मला घ्यायची आहे आणि म्हणून सुद्धा मी मास्क घालणं गरजेचं आहे. शिंक किंवा खोकला जर मला येत असेल तर त्यावेळेला मी तो मास्क खाली करणार नाही. आपल्याकडे तुम्ही आजूबाजूला वावरताना बघितलं असेल, ग्रामीण भागात, शहरी भागात, बाजारात, बस स्टँड वरती जर डोळे उघडे ठेवले तर आपल्याला सगळ्यांना असे विचित्र पद्धतीने वागणारे लोक लक्षात येतात की जे तोंडावर इतर वेळेला मास्क घालून असतात आणि आपण काही त्यांच्याशी बोलायला गेलं की ते बोलताना आपला मास्क खाली करून आपल्याशी बोलायला प्रयत्न करतात. मला सुद्धा बऱ्याचदा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी ओपीडी मध्ये पेशंट बघत असतो आणि मी एखाद्या पेशंटला विचारतो, काय रे बाबा काय त्रास होतोय, तर त्रास सांगताना तो माणूस त्याच्या तोंडावरचा मास्क खाली करून घेतो. तर त्याला सांगावं लागतं की बोलताना मास्क खाली करू नका. किंवा रस्त्याने जाताना आपण बघतो काही लोक शिंकताना, खोकताना किंवा आतून मास्क ओला होईल म्हणून ते मास्क खाली करतात आणि शिंकतात किंवा खोकतात. किंवा काही महाभाग तर आपल्याकडे असे पण आहेत की जे मास्क खाली करून रस्त्याने थुंकतात. तर ही जी वागणूक आहे ही लोकांची खूप घातक वागणूक आहे. आपण आपल्या बाजूने जास्तीत जास्त लोकांना हा संदेश दिला पाहिजे की बाहेर तुम्ही ज्या वेळेला समाज जीवनात आहात, बाहेर वावरत आहात, बाजारात आहात, बस स्टँडवर आहात, कामाच्या ठिकाणी आहात, तर तुम्ही तुमचा मास्क खाली करू नका. जास्तीत जास्त वेळ मास्कचा वापर करा. तुम्ही तुमच्या कुटुंबात घरामध्ये असताना मास्क वापरला नाही तरी चालणार आहे. तर हे झालं आपण काय केलं पाहिजे. सध्याची जी कोविडची परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने आकडे फार महत्वाचे नाही, पण आपण जर थोडं जरी आजूबाजूला बघितलं तरी आपल्याला लक्षात येतं की या लाटेमध्ये कोविडचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आणि अतिशय वेगाने याच्यामध्ये वाढ होते आहे. फक्त सुदैवाने ऍडमिशन्स जास्त नाही आहेत म्हणून आपल्याला सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण जाणवत नाहीये. पण मग आता आपली दुसरी जबाबदारी वाढते ती म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लसीकरण करून घेणं. आता आपण साधारण 16 ते 18 वयोगटातलं लसीकरण चालू केलेलं आहे. आता आपण 12 ते 15 वयोगटाचं लसीकरण सुद्धा सुरू करणार आहोत. तर या सगळ्या अनुषंगाने लसीकरणाबाबत जनजागृती करणं हे सुद्धा खूप मोठं काम आहे. आणि प्रत्येक जो माणूस आहे त्याला आपण जसं संक्रांतीला भेटल्यावर म्हणतो बाबा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, तसं आपण आता प्रत्येकाला विचारलं पाहिजे की व नवीन वर्षाच्या तुला शुभेच्छा, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि पहिले आपली लस घ्या. कारण पहिली लस बऱ्याच लोकांनी घेतली कारण त्यावेळेला कोविड बाबत खूप भीती होती. दुसरी लस घेताना बरेच लोकांचे 90 दिवस होऊन गेलेत पण मग टाळाटाळ करताना दिसतात. कुठेतरी ही परिस्थिती हलक्यामध्ये घेण्याची जी पद्धत आहे किंवा हा एक समाजाचा स्वभाव जो आहे हा आपल्याला बघायला मिळतो आहे. आता आपण आपल्या मूळ विषयावर येऊयात की आता हे कोविडची पहिलीच लाट झाली, दुसरी लाट झाली, आता ही तिसरी लाट येते आणि आता या अशा परिस्थितीमध्ये आपण आपलं मानसिक आरोग्य कसं सांभाळायचं. जेव्हा केव्हा कुठलीही आपत्तीची परिस्थिती निर्माण होते किंवा एखादं संकट अचानक आपल्या माणसासमोर उभं राहतं त्यावेळेला प्रत्येकाचं मन, मग समाजाचं एक एक समाज म्हणून मन असेल, समाज एक भावना असतील किंवा एक वैयक्तिक माणूस म्हणून आपलं स्वतःचं मन असेल, या सर्व बाबतीमध्ये प्रत्येकाच्या मनाचा एका ठराविक टप्प्यांमधून प्रवास होताना आपल्याला दिसतो. कसा तर जेव्हा एकदम पहिल्यांदा आपत्ती येते किंवा पहिली लाट आली तेव्हा सगळ्यात सुरुवातीला डिनायल मोड असतो की अस्वीकार असतो. कोणी स्वीकारच करत नाही की असं काहीतरी होणार आहे म्हणून किंवा असं काहीतरी संकट आलेलं आहे. नाही नाही
आपल्या देशात असं काही होणारच नाही, आपल्याकडे काय ही साथ पसरणारच नाही, आपल्याकडे फार उष्णता असते, आपल्याला सवय आहे, हे सगळे तिकडे ते अमेरिकेत फार स्वच्छता विच्छता असते, त्या लोकांना हे असले व्हायरसचे त्रास होतात, आपल्याकडे काय होणार नाही. पण असं काही झालं नाही, ती लाट आली. अस्वीकाराच्या पातळीनंतर आपल्याकडे एक राग, आपण दुसऱ्या पातळीवर जातो त्यावेळेला राग येतो लोकांना खूप, हे असं कसं झालं, सरकारने असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, ते चायनानेच बनवलाय, काय झालंय, अमकं तमकं वगैरे खूप सगळा राग लोकांच्या मनामध्ये असतो. तिसरी भावना असते की बार्गेनिंग करण्याची लोकांची, म्हणजे जर असं केलं तर असं होईल का, जर तसं केलं तर तसं होईल का, मग आपण काढा खाऊन काढा पिऊन बघायचा का, मग होमिओपॅथीच्या गोळ्या, होमिओपॅथीचे ड्रॉप्स घेऊन बघायचे का, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचे प्रकार करून त्याचे चहा वगैरे करून प्यायचे का, योगासनं काही करायची का. मग लोक जर तर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात. तिसरी ही अवस्था झाल्यानंतर चौथ्या अवस्थेमध्ये माणूस ज्या वेळेला पोहोचतो त्यावेळेला तो नैराश्याच्या भावनेमध्ये पोहोचलेला असतो, की त्याला हतबल होतं. जी जी अवस्था आपण सर्वांनी दुसऱ्या लाटेच्या वेळेला अनुभवली, की खूप हेल्पलेस होतं. ऑक्सिजनसाठी जो ऑक्सिजन इतर वेळेला आपल्याला या वातावरणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, आपल्याला कधीही या ऑक्सिजनसाठी इतकं पळापळ करावी लागली नाही किंवा त्याची इतकं महत्व आपल्याला जाणवलं नाही जेवढं आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये जाणवलं. आणि मग एक एक सिलेंडर मिळवण्यासाठी पळापळ करावं लागत होती, धावाधाव करावं लागत होती. काही चित्र आपण टीव्हीवर बघितले असतील. आम्ही इथे नाशिक शहरामध्ये किंवा काही लोकांनी जर दवाखान्यामध्ये काम केलं असेल त्यावेळेस जर तुम्ही बघितलं असेल तर श्वास घ्यायला लोकांना त्रास होत होता आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी नातेवाईक वाटेल तिथून वाटेल त्या पद्धतीने वाटेल तेवढे पैसे देऊन ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड करत होते. आणि ही सगळी परिस्थितीमध्ये खूप एक निराशा, नैराश्य सगळीकडे पसरलेलं होतं. त्यानंतर मग ती जी अवस्था येते ती अवस्था असते स्वीकार. स्वीकार म्हणजे काय? ऍक्सेप्टन्स. सगळ्यांनी स्वीकार केला पाहिजे. जसं आता काल परवा इंग्लंडमध्ये त्या देशाने स्वीकार केलेला आहे की आपल्याला या व्हायरस बरोबरच जगायचं आहे. त्यामुळे ज्या लोकांनी व्हॅक्सिनचे 2 डोस घेतलेत किंवा बुस्टरचा डोस घेतलेला आहे तर तितकं पुरेसं आहे. त्या व्यतिरिक्त आता प्रत्येक माणसाची जर त्याला सर्दी ताप खोकला नसेल तर विमानतळावरती वारंवार चाचणी करण्याची गरज नाही. हे का? तर आता त्या देशाने स्वीकारलेलं आहे की आपल्याला करोना सोबत जगायचं आहे. किंबहुना असे व्हायरस हा करोना स्वतःमध्ये बदल घडवत जाणार आणि हा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला येऊन अचंबित करणार, आपल्याला येऊन त्रास देणार आहे. तर आपण आतापासून याची तयारी केली पाहिजे. आणि म्हणून स्वीकार फार महत्वाचा असतो. आपण कुठे आहोत, आपण काय परिस्थितीमध्ये आहोत याचा जोपर्यंत आपण स्वीकार करत नाही तोपर्यंत आपण त्याच्यातून बदल घडवून आणू शकत नाही किंवा आपण पुढे जाऊ शकत नाही. ऍक्सेप्ट करायचं म्हणजे जसं आपल्याला संत वाणीमध्ये सांगितलेलं आहे की ठेविले अनंती तैसेची राहावे चित्ती असावे समाधान. म्हणजे काहीच करायचं नाही असं नाही. स्वीकार करायचा म्हणजे काय करायचं? स्वीकार करायचा म्हणजे या परिस्थितीची संपूर्ण आपण जाणीव करून घ्यायची आणि परिस्थिती अनुरूप आपण स्वतःमध्ये बदल करून घ्यायला, तर त्याला आपण पूर्णपणे स्वीकार केला असं आपण म्हणतो. बरोबर आहे. एक साधं उदाहरण घेऊयात. हा करोना वगैरे काहीच नव्हता किंवा हे करोनाचा काही नावही नव्हतं कुठेच. सगळं आपलं आयुष्य छान चाललेलं होतं. इथे अनेक आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, तुम्ही सर्व यापूर्वीही काम करत होता. पण इतका मोबाईलचा वापर आपण आपल्या कामामध्ये यापूर्वी कधी करत नव्हतो. बरोबर आहे. पण मग कोविड आला, पहिल्यासारख्या मीटिंग होत नाहीत, पहिल्यासारखं सगळ्यांना भेटणं शक्य होत नाही. मग आता आपण काय केलं? आपण परिस्थितीला जुळवून घेतलं. आता प्रत्येकाने जवळजवळ स्मार्टफोन घेतलेला आहे. आताच्या घडीला सुद्धा जवळजवळ 125च्या आसपास माता भगिनी या झूमच्या माध्यमातून मीटिंग मध्ये सहभागी झालेले आहेत. पूर्वी जर आपल्याला कोणी असं सांगितलं असतं 2 वर्षापूर्वी किंवा 3 वर्षापूर्वी की आपल्याला ऑनलाईन मीटिंग करायची आहे आणि इथून पुढे आपली ऑनलाईन मीटिंग होणार, तर आपल्याला ते सगळं फारच नवल वाटलं. काय असं कसं शक्य आहे? हे होऊच शकत नाही. पण आता आपण या परिस्थितीला सर्वांनी जुळवून घेतले कारण आपण त्या परिस्थितीचा स्वीकार केलाय. आपण अनेक लोकांनी कमी लोकांमध्ये लग्न करण्याची सुद्धा स्वीकार केलेला आहे. आपण कमी लोकांमध्ये सामाजिक सण समारंभ साजरे करण्याचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. तर हा जो स्वीकार आहे, ही स्वीकाराची पातळी जी आहे ती फार महत्वाची आहे आणि ती आपण नित्य नियमाने उंचावत नेली पाहिजे.
तरच आपल्याला याच्यातून तणावमुक्त आपलं जे आयुष्य आहे ते घालवता येणार आहे. मगाशी मी जसं म्हटलं की आपल्याला आता कोरोना बरोबरच जगायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला अजून काय नियम करून घेता येईल? हा नियम प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर करायचा आहे. याच्यासाठी कोणी बाहेरून आपल्याला छडी वाजे छमछम सारखं घेऊन शिकवण्याची गरज नाही. तर काय नियम करणं गरजेचं आहे? तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर तिथे हा कायमस्वरूपी नियम आहे की ज्या माणसाला थोडी जरी सर्दी असते, पण कोरोना नसताना सुद्धा त्यांच्या देशामध्ये फार पूर्वीपासून हा नियम आहे की जर एखाद्या माणसाला थोडीशी सर्दी असेल किंवा खोकला असेल तर तो माणूस स्वतःच्या तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. तर ते लोक हा नियम त्यांच्याकडे पूर्वीपासून पाळतात, म्हणून त्यांना या कोरोनाच्या काळामध्ये या परिस्थितीशी जुळवून घेणं अवघड गेलेलं नाही आहे. म्हणून आपल्याकडे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर या ज्या काही बदल झाले, लोकांनी मास्क घालण्याची जी सवय स्वतःला लावून घेतली, अजूनही आपले काही बांधव आहेत. तुम्ही जर आलात कधी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा तुमच्या इथे तुम्ही सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा बाजारात फिरा, आहेत आपल्याकडेही काही महाभाग आहेत की ज्यांना कितीही वेळा सांगितलं की बाबा रे हेल्मेट घाला, मास्क घाला, तर ते लोक घालत नाहीत. पण आपण जर मास्क घालण्याचं प्रमाण वाढवलं तर तुम्हाला आता लक्षात येईल की आपल्या देशामध्ये गेल्या 2 वर्षात नव्याने टीबी होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमध्ये सुद्धा घट झालेली आहे. म्हणजे हा जो आहे हा खूप मोठा फायदा आपल्या देशाला जाणवतोय. तुम्ही आशा कार्यकर्ते किंवा तुम्ही फील्डवर फिरत असाल, तुम्ही पूर्वी सुद्धा टीबी या आजाराबद्दल सर्वेक्षण केलं असेल, तुम्हाला हे लक्षात आलं असेल की नव्याने टीबीचे पेशंट सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर हा मास्क लावण्याचा खूप मोठा फायदा आपल्याला या कोविडमध्ये झालेला आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की ठीक आहे, खूप वाईट परिस्थिती आपण गेले 2 वर्ष हाताळली, पण आता याच्यातून आपल्याला प्रगती करायची असेल तर बदल हा आपल्याला सगळ्यांना स्वतःमध्ये करणं आवश्यक आहे. आता आपण बघूयात की हे ताणतणाव नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून की हा जो स्ट्रेस येतो आहे, हा जो कोविडचा किंवा इतर सगळ्या गोष्टींचा पुन्हा लॉकडाऊन होणार का, माझा परत कामधंदे बंद होणार का, परत सगळे दुकानं बंद होणार का, लग्नांवर बंधनं आली आहे, सामाजिक कार्यक्रमांवर बंधनं आलेली आहेत, आपल्या सण समारंभावरती बंधनं आलेली आहेत, तर मग आता परत काय होईल? ही अनिश्चितता जी आहे, तर या अनिश्चिततेमुळे आपल्याला त्रास होतो की कोणालाच याचं उत्तर नीटचं माहित नसतं. मुलांच्या शाळा बंद आहेत, मुलं घरी आहेत, त्यांच्या स्वभावामध्ये बदल व्हायला लागला, मुलं चिडचिडी व्हायला लागलेली आहेत. अभ्यासामध्ये पूर्वी जितकं पटापट त्यांना लिहिता वाचता यायचं, आता त्यांना लिहिता वाचताना पण अडचणी येतात की शेवटी शाळेमध्ये जाऊन शिकणं, मित्रांबरोबर जाऊन शिकणं, तिथे जाऊन पाठ करणं आणि घरी टीव्ही किंवा आपले लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती टीचरशी बोलून शिकणं, या गोष्टीमध्ये फरक पडतो. आणि मुलांनाही कळत नाही की आता सारखं आपण स्वतः घरात राहून अडकलो की आपल्याला कंटाळा येतो, आपली चिडचिड होते. मुलं तर गेले अनेक दिवस घरामध्ये अडकून पडलेली आहेत. तर या सगळ्या परिस्थितीचा सामना करायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपण 2 गोष्टींवर बघूया की आपण काय करू शकतो. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की पहिले आपण 2 गोष्टींची वर्गवारी केली पाहिजे की यातल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी बदलू शकतो आणि यातल्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मी बदलू शकत नाही. ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या गोष्टींवरती आपण उगाचच विचार करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, बरोबर आहे? कारण आपण बऱ्याचदा आहे ना की सरकारने असं केलं पाहिजे, आता सरकारने तसं केलं पाहिजे, असे निर्णय झाले पाहिजे, तसे निर्णय झाले पाहिजे, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, अशा खूप साऱ्या गोष्टी बोलतो. पण या सगळ्या गोष्टी किंवा हे निर्णय घेणं हे आपल्या हातात नसतं. आपल्या हातामध्ये काय असतं? आपल्या हातामध्ये आपल्या घरातली परिस्थिती असते, आपण कसं वागायचं ते आपल्या हातामध्ये असतं, आपण काय करायचं ते आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे आपण काय करू शकतो या परिस्थितीमध्ये याच्यावरती आपण विचार करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जर आता काम काही कमी झालंय, आपल्याला जास्त वेळ घरात राहावं लागतंय, तर अशा वेळेला घरच्यांनी खास करून मुलांना आपण चांगला वेळ देणं खूप गरजेचं आहे. चांगला वेळ द्यायचं म्हणजे काय? बसून लगेच त्यांचा अभ्यास घ्यायचा, बस रे मी तुझ्या समोर बसते आणि बघू तुला कसं वाचता येत नाही किंवा कसा अभ्यास करत नाही असं म्हणून छडी घेऊन त्याच्या समोर बसणं म्हणजे मुलांना वेळ देणं असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपण मुलांशी मोकळेपणाने बोललं पाहिजे. बाहेर काय चाललंय,
सध्या कोविडची परिस्थिती काय म्हणते, उद्या त्याच्यातून काय होणार आहे, लोक मास्क का घालतात, मास्क घातल्याचे फायदे काय होतात, या गोष्टीबद्दल आपल्याला तर पोरांना काय कळणार आहे, पण तरीही आपण मुलांना ह्या गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे. मुलं आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने नियम पाळतात. दुसरी गोष्ट काय आवश्यक आहे की आपण त्यांच्याशी त्यांना त्यांच्या मित्रांमध्ये जाऊन खेळता येत नसेल. ग्रामीण भागामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, तिथे थोडंसं वातावरण वेगळं आहे, पेशंटची संख्या कमी आहे, मुलं थोडीशी गल्लीतली किंवा 2-4 आजूबाजूच्या घरातली मुलं एकत्र येतात आणि खेळत पण असतील. पण शहरामध्ये कसं होतं की गार्डन बंद आहेत, मोठी मोठी मैदानं बंद आहेत, त्यामुळे तिथं मुलांना जमता येत नाही. आणि मग अशा वेळेला काय होतं, तर आम्ही सांगतो की तुम्ही जर कॉलनीमध्ये राहत असाल किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये राहत असाल तर त्या बिल्डिंग मधल्या 3-4 लोकांनी एकत्र येऊन बाहेर आपल्या मुलांना न जाऊ देता तिथं सुरक्षित अंतर पाळून मुलांना तिथे काही खेळू देता येईल का याचा विचार केला पाहिजे. जर मुलांना खाली बिल्डिंग मध्ये खेळता येत नसेल, बिल्डिंग मध्ये काही पेशंट्स आपले पॉझिटिव्ह आले असतील, अशा वेळेला सुद्धा आपण बाहेर पाठवायला मुलांना घाबरतो. त्यावेळेला आपण मुलांबरोबर घरामध्ये थोडासा वेळ घालवला पाहिजे. मग आपण त्यांच्याबरोबर बैठे खेळ खेळू शकतो, आपण अगदी पाटी पेन्सिल घेऊन सुद्धा काही खेळ त्यांच्याशी खेळू शकतो, सापशिडी सारखा खेळ खेळू शकतो. आणि ज्या मुलांमध्ये खूप एनर्जी असते, जी एका ठिकाणी बसून खेळू शकत नाही, मग त्यांना चेंडूच लागतो, त्यावेळेला आम्ही काय म्हणतो, एक फुगा घ्या, फुगा फुगवा आणि तो फुगा फुगवून मुलांना घरामध्ये तुम्ही बॉल सारखं खेळायला सांगा. म्हणजे घरातल्या वस्तूही फुटत नाही आणि त्या फुग्याबरोबर इकडे तिकडे उड्या मारताना त्या मुलाची एनर्जी सुद्धा खर्च होते. मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, मुलांमध्ये एनर्जी खूप असते आणि त्यांना ती एनर्जी कुठे खर्च करावी हे समजत नाही. त्यामुळे मग त्यांच्याबरोबर आपल्याला एक क्वालिटी टाइम घालवला पाहिजे. स्वतःच्या बाबतीत आपण काय करू शकतो, स्वतःच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगतो की तणावमुक्त आयुष्य जर जगायचं असेल तर 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक, तुम्ही पहिली त्रिसूत्री अवलंबली पाहिजे, आहार, विहार आणि विचार. आपण उत्तम आहार घेतला पाहिजे, चांगलं व्यवस्थित वेळच्या वेळी जेवणाची वेळ आपण पाळली पाहिजे. विहार म्हणजे काय, तर आपण चाललं पाहिजे. आणि जर सध्याच्या काळामध्ये चालणं शक्य नसेल तर मग आपण काय केलं पाहिजे, बसल्या बसल्या घरामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन हे सकाळचे व्यायाम सुद्धा करणं गरजेचं आहे. लोक म्हणतात सर आम्ही खूप कष्ट करतो, आम्ही वावरात जातो, आम्ही घरामध्ये एवढी कामं करतो, धुणं भांडे, आम्हाला स्वयंपाक, आम्हाला घरामध्ये फरशा पुसणं वगैरे इतकं सगळं काम असतं, याच्यामध्ये आमचा खूप व्यायाम होऊन जातो. पण व्यायामामध्ये आपल्या शरीराची झीज होते, ही झीज भरून काढण्यासाठी व्यायाम करत असताना सुद्धा आपल्याला त्याच्यामधून फार कमी प्रमाणामध्ये आनंद मिळतो. बरोबर आहे. काम करताना आपण बऱ्याचदा काम पटकन उरकायचं आणि आपल्याला पुढचं काम करायचं असतं, कामाचे नियोजन असतात, म्हणून आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने घाईघाईत आपली कामं करत असतो. तर त्यावेळेला जी शरीराची झीज होते ज्याला आपण व्यायाम म्हणू शकत नाही. सकाळी उठल्यानंतर जे आपण एक 10-15 सूर्यनमस्कार किंवा 15-20 मिनिटं वेगवेगळे योगासन किंवा प्राणायाम करतो, त्याच्याने आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी दिवसभर खूप मदत होते. आपल्या मेंदूमध्ये एंडॉर्फिन नावाचा पदार्थ त्याच्यामुळे सिक्रेट होतो. म्हणून व्यायामाचं फार महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट विचार, आपले विचार फार महत्वाचे आहेत. तुम्ही लक्षात घ्या की विचारांमुळे आयुष्य घडतं. त्यामुळे ज्यांचे सकारात्मक विचार जास्त असतात त्यांच्या आयुष्यामध्ये आनंददायी आणि सकारात्मक घटना जास्त घडतात. आणि मग सकारात्मक जर आणायचे असतील तर काय करायला पाहिजे, तर आपल्या भावना सकारात्मक पाहिजे. म्हणजे आपण ज्या दिवशी आनंदी असतो त्या दिवशी खूप चांगले विचार येतात. तुम्ही आठवून बघा, आजूबाजूला कोणाचं तरी जवळच्या माणसाचं लग्न होतं, भावाचं, बहिणीचं, नात्यातलं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये आपण खूप आनंदी असतो, त्या दिवशी आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत नाहीत किंवा त्या दिवशी आपल्याला खूप निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येत नाहीत. बरोबर आहे. पण ज्या वेळेला आपण टेन्शन मध्ये असतो किंवा आपण टेन्शन मध्ये असतो किंवा काहीतरी वाईट बातमी ऐकलेली असते, काहीतरी दुःखद घटना घडलेली असते, त्या दिवशी खूप वाईट वाईट विचार मनामध्ये येतात. अरे बापरे, आता कसं होईल, याचं काय होईल, त्याचं काय होईल, आपल्याकडे पण असं आहे. त्यामुळे काय होतं, एक साधारण गोष्ट आपल्याला लक्षात येते की मन आनंदी असेल तर सकारात्मक विचार येतात आणि मन दुःखी असेल तर मग नकारात्मक विचार येतात. मग मन आनंदी ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, खूप साधा आणि सोपा उपाय आहे. आपलं शरीर आणि मन ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीयेत. तुम्ही आठवून बघा, ज्या दिवशी आपण आनंदी असतो त्या दिवशी आपल्याला किंवा आपण मुलाबरोबर खेळत असतो, आनंदाने इकडे तिकडे फिरत असतो, त्यावेळेला आपल्याला पटकन वाळूवर बिना चपलेचं चाललं तरी आपल्याला काही टोचत नाही. पण हेच जेव्हा आपण दुःखामध्ये असतो
त्या दुःखामध्ये असताना जर आपण वाळूवरून चाललो किंवा रस्त्याने जर चाललो असेल, एखाद्या अंत्ययात्रेला चाललो असेल आणि एखादा बारीकसा खडा जरी आपल्या पायाला टोचला तरी तो आपल्याला खूप जास्त दुखतो त्यावेळेला. याचा अर्थ आपण दुःखी असलो की वेदना जास्त होतात. आपण आनंदी असलो की वेदना सहन करण्याची क्षमता सुद्धा कमी होते. आनंदी असले की वेदना सहन करण्याची क्षमता वाढते, दुःख कमी होतं. तर याच्यावरून काय लक्षात येत आहे की शरीर आणि मन वेगळं नाही. म्हणून आम्ही काय म्हणतो, जर तुम्हाला मन रिलॅक्स करायचं असेल तर तुम्हाला तुमचं शरीर रिलॅक्स करता आलं पाहिजे. शरीर आपल्याला जर आपलं रिलॅक्स करता आलं, निवांत करता आलं तर ऑटोमॅटिक आपलं मन सुद्धा निवांत होतं. मनावरचा ताण हलका करण्यासाठी शरीरावरचा ताण हलका करणं खूप आवश्यक आहे. बऱ्याचदा लोक म्हणतात, सर माझं खूप डोकं दुखतं, मागून मान दुखते आणि मग इथून सगळं भरून येतं आणि दुखतं. याचं कारण आहे, जेव्हा आपण तणावामध्ये असतो, टेन्शन मध्ये असतो, रागामध्ये असतो, तेव्हा आपल्या डोक्यावरती अशा आठ्या येतात किंवा आपले आपण भुवया आपण जवळ केलेले असतात. किंवा तुम्ही आठवून बघा, टेन्शन मध्ये आपले असे मानेचे स्नायू आपले आखडले जातात. आपण रिलॅक्स असतो, आनंदी असतो, त्यावेळेला आपले स्नायू पण सैल असतात. पण आपण टेन्शन मध्ये असलो की आपण असं मान आखडून घेतो. आणि मग ही जास्त वेळ जर आपण आपली मान आखडून ठेवली, जास्त वेळ जर आपण हे असे भुवया आखडून ठेवल्या, तर जे स्नायूंवर जो ताण येतो त्याच्याने थोड्या वेळाने स्नायू दुखायला लागतात. आतमध्ये मेंदूला दुखत नसतं, पण आपल्याला काय वाटतं, माझं फार मेंदू दुखतोय, माझं फार डोकं दुखतंय. तर हे आपले इथे कवटी आणि कातडीच्या मध्ये जे स्नायू आहेत ते स्नायू दुखतात. हे मानेच्या पाठीमागच्या शिरा ताणल्या जातात, म्हणून इथून आपल्याला सगळं दुखायला सुरुवात होते. म्हणून तणावमुक्त जर जगायचं असेल तर आपल्याला शरीरावरचा ताण हलका करण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि हे करण्यासाठी सगळ्यात चांगला एक उपाय काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला चेहऱ्यावर छानशी स्माईल ठेवता आली पाहिजे. आपण जर असं छान स्माईल ठेवली आणि आलेल्या माणसाला आपण जर भेटलेल्या माणसाला आपण गुड मॉर्निंग, राम राम, नमस्कार असं जर म्हंटल तर ऑटोमॅटिक तुम्ही बघा, जसं समोरच्या माणसाने जांभई दिल्यावर ऑटोमॅटिक आपल्याला जांभई येते. काय येते माहित नाही, आपल्याला झोप आलेली नसली तरी सुद्धा समोरच्या माणसाने जांभई दिल्यावर जांभई येते. हे जितकं खरं आहे तितकं समोरच्या माणसाने जर स्माईल दिली तर ऑटोमॅटिक आपल्याला स्माईल येते. आणि आपण जर हा स्माईल इकडे तिकडे पसरवली तर मग काय होतं, आजूबाजूचं वातावरण सगळं जे आहे ते हलकं असतं. तुम्ही आठवून बघा, तुम्ही ज्यावेळेला बसने प्रवास करतात त्यावेळेला तुम्ही जर बसमध्ये चढलात आणि बसमध्ये चढल्यावर तुम्हाला असं लक्षात आलं की अरे, खिडकीतली एक पण जागा रिकामी नाहीये, तर मग तुम्ही कुठली जागा शोधतात? तुम्ही अशी जागा शोधतात की ज्या जागेवर बसल्यावर तुमचा पुढचा 2 तासाचा प्रवास चांगला जाणार आहे. बरोबर आहे. मग जर 2 तासाच्या प्रवासामध्ये तुम्ही बघताय की आजूबाजूला कोणता माणूस चांगला बसलेला असेल की आपल्याला प्रवास चांगला होईल, एकदम असं किडका, रडका आणि त्रासिक चेहरा करून बसलेला माणूस जर तिथं असेल तर तुम्ही त्याच्या शेजारी जाऊन बसणार का? नाही बसणार. तुम्ही तुम्ही समजा मीटिंगला गेलात आणि मीटिंगला गेल्यावर पण तुम्ही पहिले हॉलमध्ये एंट्री केली की तुम्ही काय बघतात, आपली मैत्रीण कुठे आहे? का बरं? कारण तिच्या बरोबर बसलं की आपल्याला बरं वाटतं. एखादी रडकी अशी एकदम कायम किरकिर करणारी आणि काय वाईटच आहे आणि हे पण खराब आहे, ते पण खराब आहे असं बोलणारी जर एखादी महिला तुम्हाला माहित असेल, तुम्ही तिच्या शेजारी जाऊन बसणार का? नाही बसणार. मग जसं आपण आजूबाजूला जाताना बघतो की अरे, आजूबाजूचा माणूस कसा आहे, त्याच्या शेजारी कसं बसलं, कोणाच्या शेजारी बसलं तर बरं वाटेल, तसंच आपल्या शेजारी पण कोणाला तरी येऊन बसावं असं वाटेल. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या चेहऱ्यावरती एक छानशी स्माईल ठेवली पाहिजे. ही स्माईल जर ठेवली, तुम्ही प्रयोग करून बघा, चेहऱ्यावर स्माईल आणा आणि एखादी वाईट बातमी द्यायचा प्रयत्न करा. आपल्याला स्माईल ठेवून कोणाला वाईट बातमी सुद्धा देता येत नाही. एखादी दुःखद बातमी द्यायची असेल तर आपल्याला स्माईल आणताच येत नाही चेहऱ्यावर. आपण रडवेला किंवा दुःखी चेहरा करूनच वाईट बातमी देतो. पण जर चेहऱ्यावर स्माईल ठेवली तर ऑटोमॅटिक आपलं मन प्रसन्न होतं. आपल्या मनामध्ये सकारात्मक भावना येतात आणि सकारात्मक भावना आल्या की ऑटोमॅटिक आपले जे नकारात्मक विचार आहे त्यांची संख्या कमी होते आणि पॉझिटिव्ह विचारांची संख्या खूप वाढीला लागते. तर ही एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतो की जी तुमच्या हातात आहे. काळ कुठलाही असो, प्रसंग कुठलाही असो, सगळ्यात महत्वाचं काय करायचं, रोज सकाळी उठलं की आरशामध्ये पहिले स्वतःचा चेहरा बघायचा, पहिली स्माईल स्वतःला द्यायची आणि काय सांगायचं, आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात छान दिवस आहे. टुडे इज द बेस्ट डे इन माय लाईफ असं आपण स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं. त्याचा एक फायदा होतो, आपला तो दिवस खरंच चांगला जाण्याची शक्यता वाढते. आणि दुसरा फायदा असा होतो, जर दिवस वाईट गेला तर आपण दुसऱ्या कोणालाही नाव ठेवू शकत नाही की आपण आज सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणून दिवस खराब गेला. याचं कारण हे आहे
हे सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या आयुष्याची सुखदुःख जी आहे ही आपल्या ताब्यात असली पाहिजे. बरोबर आहे की नाही? महिला वर्ग इथे जास्त आहे म्हणून मी त्यांच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, इथे उपस्थित सर्व माता भगिनींना सांगतो, त्यांना फार सवय असते की घरात काही पण गोडधोड करायचं म्हटलं ना की आज हे घरी नाहीये, मग आज भाऊ घरी नाहीये, मग आमचे आज हे नाहीये, मग मी काय आज गोड करत नाही. ते बाहेर खाताना विचार करतात का की आज आपल्या पोरांनी बायकोनी समोसा नाही खाल्ला, आपण मित्राबरोबर कसं काय समोसा खायचा? ते बिंदास खातात. ते पार्टीमध्ये गेल्यावर ते बिलकुल मस्त मजेत एन्जॉय करतात. मग त्यावेळेला ते विचार करतात का अरे हे तर आपण घरी घेऊनच गेलो नाही. माझं काय म्हणणं आहे की आनंदी राहण्यासाठी आपली आनंद आणि दुःख ही इतरांवर अवलंबून याचा अर्थ तुम्ही त्यांना सोडून गोड खा असं माझं म्हणणं नाहीये. तुम्ही सगळे फॅमिली एकत्र एकमेकांचा विचार करून छान एकत्र राहून गोड खा, चांगली गोष्ट आहे. पण काय काही चांगलं करायचं का तेच सोबत पाहिजे हे कशाला, याची काही गरज नाहीये ना. तुम्ही आनंदी राहण्यासाठी किंवा चहा गप्पा मारण्यासाठी एखादी मैत्रीण, साडी खरेदी करायला जायचंय दुकानात, ती नाही भेटली तर दुसरी मैत्रीण. आपण आपला आनंद शोधण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपलं आनंद हा आपल्या कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं सूत्र मला तुम्हाला याच्यातून सांगायचं आहे. आणि आणखीन एक त्रिसूत्री मी इथे तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे काय, तर अपेक्षा आणि तुलना कमी करायची. अपेक्षा कोणाकडनंच ठेवायची नाही आणि तुलना पण कोणाशीच करायची नाही. आलं लक्षात? दुसऱ्याशी तुलना करायची नाही. दुसऱ्याशी म्हणजे मी नेहमी माझ्या प्रत्येक ताणतणाव नियोजनाच्या याच्यात मी हा मुद्दा सांगत असतो, दोन भावांनी सुद्धा कधी एकमेकांशी तुलना करायची नसते. कारण पहिलं बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्याला नवीन नवीन आई वडील मिळालेले असतात, नवीन कानटोपी मिळते, नवीन दुपटं मिळतं, नवीन बाळाचं मिळतं. त्याचे सगळे एकदम व्यवस्थित त्या आई वडिलांना कळत नसतं हे सांभाळायचं कसं, त्याला धरायचं कसं, त्याला खूप सांभाळून सांभाळून सगळं चालतं. मग 4 वर्षांनी दुसरं पोरगं येतं तोपर्यंत आई वडील अनुभवी झालेले असतात, त्यांना माहिती असतं काही नाही बरोबर धरता येतं. तर त्याला सेकंड हँड आई वडील भेटतात, त्याला जुनी मोठ्या भावाची टोपडी भेटते, जुनं दुपटं भेटतं. मग त्यांनी काय नाराज व्हायचं असतं का? तसं नसतं. पहिलं बाळ जन्माला येतं त्यावेळेला बऱ्याचदा नवीन लग्न झालेलं असतं, नवीन नोकरी असते, घरामध्ये बऱ्याच गोष्टी नसतात. दुसरं बाळ जेव्हा येतं ते बऱ्याचदा प्लॅनिंग करून आलेलं असतं की हा आता आपल्याला झेपल का, आपल्याकडे तेवढे पैसे आहे का, दुसऱ्या बाळाचं आपण करू शकू का. मग ते आल्यानंतर घरामध्ये 4 वस्तू जास्त आलेल्या असतात. मग दुसरं बाळ घरामध्ये येतं, त्याला सांभाळायला आई वडिलांबरोबर आणखीन एक मोठा गुरु घरामध्ये असतो. त्यामुळे 2 भावांनी सुद्धा एकमेकांशी तुलना करायची नसते. आलं लक्षात? हे सांगायचं आधी कारण असं होतं बरेच महिला वर्ग इथे जर 2 भावांच्या बाबतीत हे आहे तर 2 सुनांच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. पहिली सून घरामध्ये येते त्यावेळेला सासूबाई नवीन नवीन सासू असते, तिलाच उमजत नसतं सासू म्हणून कसं वागायचं. ती थोडी जास्त कडक राहते, आमच्यासारखंच वरण झालं पाहिजे, आमच्यासारख्याच पोळ्या झाल्या पाहिजे, आमच्यासारखाच भात झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग नंतर तिला कळतं की काय नाही बाबा, काही आपली सून चांगली आहे, बरोबर करते, चांगलं खाऊ घालते. मग दुसरी सून येते तोपर्यंत घरात 2च्या 3 बायका होतात, कामं वाटली जातात. ती वाटल्या गेल्यानंतर थोडे नियम शिथिल होतात. मग पहिल्या सुनेनी काय म्हणायचं, माझ्या वेळेला नव्हतं असं. बरोबर आहे की नाही? तर ह्या ज्या गोष्टी आहेत, इथे कोणीही कोणाशी तुलना करण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नशिबाने प्लस मायनस मिळत असतं. मग जे भावाच्या बाबतीत, जे जावाच्या बाबतीत, तेच कामाच्या ठिकाणी पण मलाच का बरं नेहमी जास्त काम, मलाच का बरं नेहमी जास्त टार्गेट. तर तुम्हाला सरळ साधं सोपं सांगतो की जो माणूस चांगलं काम करतो त्याला 4 कामं जास्त मिळतात आणि जो कामामध्ये खूप चुका करतो, गडबड करतो, अधिकारी पण काय म्हणतो, बापरे याला काम दिलं म्हणजे आपल्याला डोक्याला ताण होतो, नको याला काम द्यायला. बरोबर की नाही? मग काम जास्त मिळालं तर समजून घ्यायचं आपण खूप चांगलं काम करतो, ती आपल्या कामाची पावती आहे. बरोबर की नाही? तुम्हाला जर एखादी गोष्ट अधिक अडचण आली आणि अचानक तुम्हाला कोणाची मदत लागली तर तुम्ही कोणाची मदत घ्याल? जो पटकन मदत करेल त्याची मदत घेणार ना, की जो तुम्हाला नाही म्हणेल त्याची मदत करणार, किंवा जो मदत करताना अजून वाढवा करून ठेवेल त्याची मदत घेणार नाही घेणार. तसंच असतं. म्हणून काही लोकांना काम जास्त मिळतं. दुसरी गोष्ट काय की तुलना करायची नाही, अपेक्षा करायची नाही. आपण रस्त्याने चालताना एखाद्या माणसाला 1 रुपया देतो, सिग्नलवरती आम्ही गाडी थांबवली, भिकारी आला, आम्ही 1 रुपया दिला. मग तो 1 रुपया घेऊन त्याने घर बांधलं का लगेच? नाही. तर मग लगेच माझा EMI-चा हप्ता थकणार आहे, असं पण काही होत नाही. मी त्या 1 रुपयामध्ये तिथं 1 रुपयाचं समाधान विकत घेतो. दुसऱ्या दिवशी सिग्नलवर गेल्यावर मी परत त्या माणसाला म्हणत नाही, काल तुला 1 रुपया दिला तर चल राम राम कर.
म्हणतो का? नाही म्हणत. कारण कालचा हिशोब काल संपलेला असतो. काल रुपया दिला, काल रुपयाचं समाधान मिळालेलं आहे. तो व्यवहार तिथं संपला. त्यामुळे आपण जर एखाद्या माणसाला मदत केली तर त्या मदत करण्यातलं समाधान आपल्याला त्याच वेळेला तिथं मिळालेलं असतं. त्याच्या बदल्यात परत मनातल्या मनात असं म्हणायचं नाही, मी याच्यासाठी एवढं केलं, मी तिच्यासाठी तेवढं केलं आणि तिथं पाय कशी वागते. तू केली बाई मदत कारण तुला हौस होती, बरोबर की नाही? तू नसती केली तर दुसरं कोणीतरी मदत केली असती. आपण मदत केली कारण आपल्याला मदत करण्यातलं समाधान पाहिजे होतं. आणि जर तुम्हाला त्या मदतीच्या बदल्यात काही अपेक्षा अपेक्षित असेल तर मोकळं सांगून टाकायचं, हे बघ बाई मी तुझी मदत करते पण तुला हे करावं लागेल. म्हणजे कसं व्यवहार क्लिअर राहतो. मनात ठेवायचं नाही, या हाताने केलं तर ह्या हाताला सांगायचं नाही, नाहीतर बोलून मोकळं राहायचं. बऱ्याचदा काय होतं, मनातल्या मनात ठेवून गडबड होऊन जाते. आलं लक्षात? तर अपेक्षा करायची नाही, तुलना करायची नाही आणि मगाशी मी सांगितलं तसं स्वीकाराची पातळी वाढवायची. आपण जसे आहोत तसे आहोत. जसं पेरणार आहोत तसं उगवणार आहे. बऱ्याच लोकांना वाटतं माझी उंची एवढीच का बरं, मी असाच का, आणि मग माझ्याच नशिबात असं का, मग माझ्या शेजारच्याला तर एवढं आहे, मग माझ्या त्या बहिणीला तर असं आहे. मी काय म्हणतो, आपण असे आहोत, पहिले स्वतःचा स्वीकार करा. ऍक्सेप्ट युअर सेल्फ, बरोबर आहे की नाही? रिस्पेक्ट युअर सेल्फ, लव्ह युअर सेल्फ. आणि लोक काय करतात, उपास करतात. काय करतात, दगडातल्या देवाला काय आनंदी करायचं म्हणून उपाशी राहतात. उपाशी राहून कधी देव आनंदी झाला होता का? तुमचं लेकरू समजा उपाशी राहिलं, तुम्हाला आनंद होणार आहे का? नाही बा, माझ्या लेकराने आज दिवसभर काही खाल्लं नाही, माझ्यासाठी उपाशी राहिला, मला खूप आनंद झाला. तुम्ही 4 आशीर्वाद तुमच्या पोराला जास्त देणार आहे का? नाही. तुम्हाला काळजी वाटेल, याने काहीच खाल्लं नाही, याने काहीच खाल्लं नाही, बरोबर की नाही? त्यामुळे उपाशी राहून कुठला देव समाधानी होत नसतो. देव कशाने समाधानी होणार आहे? देव समाधानी होणार आहे तुम्ही सगळ्या लेकरांनी एकमेकांशी आनंदाने राहिल्याने. तुम्ही स्वतः आनंदी राहा, पहिले स्वतःची काळजी घ्या. आत्माराम आहे असंही आपण म्हणतो, आपल्या याच्यात सांगितलेलं आत्माराम आहे. म्हणजे काय, तर तुमच्यामध्ये पण देवाचा अंश आहे. मग तुम्ही उपाशी राहून त्या देवाच्या अंशला त्रास देणार, मग त्याच्याने कुठला देव समाधानी होणार आहे? आपल्याला पंचतंत्रामध्ये एक गोष्ट सांगितली होती की शिवरात्रीला शंकराचा गाभारा भरायचा म्हणून राजा दवंडी पिटवतो, कोणीच दूध प्यायचं नाही, प्रत्येकाने घरचं सगळं दूध काढायचं आणि आणून गाभाऱ्यात ओतायचं. का तर गाभारा भरायचा आहे. गाभारा भरतच नाही. मग तो सैनिक पाठवतो आणि शोधतो की कोणी दूध आणलं नाही, ते शोधा. मग एक म्हातारी सापडते, तिने दूध सगळं आधी पोरांना पाजलं, मोठ्या माणसांना दूध खाऊ घातलं आणि तिच्याकडे वाटीभर दूध शिल्लक असतं. ती म्हणते भरल भरल गाभारा भरल. वाटीभर दूध गाभाऱ्यात टाकल्याने सुद्धा गाभारा भरतो. का? कारण आधी ज्याला जे पोहोचायला पाहिजे ते त्याच्यापर्यंत पोहोचलेलं असेल. आधी आत्माराम जर संतुष्ट झाला असेल तर बाहेर आपण काहीतरी करू शकतो. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तोच दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. जो स्वतःशी आनंदी राहू शकतो तोच दुसऱ्याला आनंदी ठेवू शकतो. नाही तर आपल्याकडे काय होतं, 15 मिनिटं एकटे बसले का माझं झालं बोर, लगेच मोबाईल, मग युट्यूब बघ, व्हिडिओ बघ, व्हॉट्सअपवर चॅटिंग कर, कोणाचं काय चाललंय. आपल्याला एकट्याला स्वतःबरोबर राहायची सुद्धा कंटाळा यायला लागलेला आहे. तर हे आपण कुठेतरी बदललं पाहिजे. स्वतःला स्वतःबरोबर आनंदी राहता आलं पाहिजे. थोडं ज्यांना शक्य त्याने मेडिटेशन करा, चिंतन मनन करा, देवाचं नामस्मरण करा, तुमचा एखादा छंद जोपासा, स्वतःसाठी अर्धा तास काढा, स्वतःला आवडती अशी एखादी गोष्ट करा, एखादी गोष्ट आवडते तर करून खा, स्वतःला आनंदी ठेवा. जो स्वतःला आनंदी ठेवतो तो दुसऱ्याला आनंदी देऊ शकतो. स्वतःकडनं चूक झाली, आधी स्वतःला माफ करायला शिका, तर तुम्ही दुसऱ्याला माफ करू शकतात. हे काही छोटे प्रिन्सिपल्स आहेत. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मला आहार याला विहार सोबत एक प्रश्न विचारायचा आहे. हा हा सर, आता तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं, पण आता हे यातले आता बरेचसे लोक आहेत की ते काम करायसाठी बाहेर जात असतात. पण आता बऱ्याच वेळा काय वाटतं की आपण बाहेर गेलो आणि आपण कोरोना घरात आणला तर माझ्या परिवाराला काय होईल, ही एक सर्वांची चिंता सगळ्यांची असते. तर ह्या वेळेला काय केलं पाहिजे, आपण कशी मानसिकता ठेवली पाहिजे? कारण की हा डाऊट सगळ्यांच्या मनात असतो की माझ्यामुळे दुसऱ्याला होईल. हा, ही भीती प्रत्येक फ्रंटलाईन वर्करला असते की मी बाहेर गेलो आणि माझ्यामुळे जर घरात कोरोना आला तर काय होईल. पण मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. जे लोक आरोग्यविषयी किंवा कामाच्या ठिकाणी जातात काम करायला, आणि इथे जे सगळे आशा वर्कर जर असतील आणि अंगणवाडी वर्कर असतील, ते जेव्हा जेव्हा काम करायला जातात, किंवा आम्ही डॉक्टर लोक जेव्हा काम करायला जातो, किंवा माझ्या सिस्टर जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करायला जातात, ते सगळे त्या ठिकाणी व्यवस्थित किट घालतात.
मास्कचा वापर करतात. आणि माझा 2 वर्षातला अनुभव असा आहे की दवाखान्यामधून खूप कमी लोकांनी व्हायरस घरी नेलेला आहे. दवाखान्यामधून खूप कमी लोकांनी व्हायरस घरी नेलेला आहे. व्हायरस हा तुम्हाला तेव्हाच पकडतो जेव्हा तुम्ही गाफील असतात. आणि गाफील आपण केव्हा असतो, जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी नसतो. कारण आपल्याला माहिती आहे आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथे व्हायरस आहे, आपण बाहेर फिरतो, तिथे पेशंट असणार आहेत, तिथे आजूबाजूच्या लोकांना व्हायरस असण्याची, सिस्टर लोकांना व्हायरस असण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या पेशंट बरोबर तुमच्या तालुक्याच्या हॉस्पिटलला जाणार, तिथं पेशंट असण्याची शक्यता आहे. तिथे तुम्ही खूप काळजी घेतात, मास्क घालतात. जर पटकन मास्क सापडला नाही तर तो पदर तुम्ही सगळ्यांनी पॅक बांधलेला असतो, हात सॅनिटायझर केलेले असतात. पण तुम्ही गाफील असतात बाजारामध्ये, तुम्ही गाफील असतात लग्न समारंभांमध्ये, तुम्ही गाफील असतात इतर वेळेला, आपण इतर कार्यक्रमांमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला. आणि या व्यतिरिक्त आपल्या घरातली इतर मंडळी जी असतात ती बँकेमध्ये जातात, ती मित्रमंडळींबरोबर चहाच्या टपरीवरती चहा घेतात. आणि अशा ठिकाणी व्हायरस पकडून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरात व्हायरस आल्याची जी घटना आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये घडलेली आहेत. हा माझा स्वतःचा गेल्या काही वर्षातला अनुभव आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्या बाजूनी सगळे प्रयत्न करणार. म्हणजे काय करणार, मी बाहेरून आल्यानंतर पटकन कोणाला हात लावणार नाही. माझे जे कपडे असतील बाहेर कामाच्या ठिकाणी घालण्याचे ते मी घरात आल्यावर वेगवेगळे ठेवणार. घरात आल्यावर मी पहिले स्वतः स्वच्छ करून मग करणार. आणि एवढं सगळं प्रयत्न करून सुद्धा जर व्हायरसने आपल्याला पकडलं तर मग तिथे आपण कुठल्याही प्रकारचं मनामध्ये न्यूनता किंवा आपले स्वतःला अपराधीपणाची भावना आणण्याची आवश्यकता नाही. कारण व्हायरस आहेच असा. तुम्ही कितीही चिलखत घातलं, तुम्ही कितीही बुलेट प्रूफ जरी अवजारं घातली तरी ज्या वेळेला तुम्ही युद्धात जातात त्यावेळेला तुम्हाला एखादी तरी इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे युद्ध आहे. आपण सगळेजण पहिल्यापासून म्हणतो आहोत की आपण सगळे कोरोना योद्धा आहोत. आणि युद्धाच्या ठिकाणी तुम्हाला जखम होणार नाही असं नाही. पण एक आहे, तुम्ही ज्या वेळेला तुमचे सगळे चिलखत व्यवस्थित घालतात, जर चिलखत घातलं तर तुम्हाला एक जखम होईल, पण जर चिलखत घातलं नाही तर तिथे तुम्हाला 100 जखमा होण्याची चान्सेस असतात. त्यामुळे आपण आपली सगळी चिलखत वापरून, आपण आपलं व्यवस्थित वॅक्सिनेशन करून, सोशल डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग, मास्क या सगळ्या गोष्टीचा वापर करूनही जर काही घडलं तर मग काय म्हणायचं, तो अपघात आहे. आणि अपघात कुठेही होऊ शकतो. त्यासाठी स्वतःला दोष देण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात महत्वाची काळजी कोणाची घ्यायची आहे, सिनियर सिटीजनची काळजी घ्यायची. लहान मुलांना आपण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये बघितलं, आपल्यापेक्षा त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने येथे काम करते आणि त्यांना याच्यामध्ये खूप जास्त त्रास होत नाही. आणि तिसऱ्या लाटेबद्दल जर प्रामुख्याने बोलायचं असेल तर तिसऱ्या लाटेमध्ये आज कुठल्याही पेशंटला जास्त प्रमाणात ऍडमिट करण्याची गरज भासत नाही. आता इथे खरं तर मी बोलणार नव्हतो, पण मी तुम्हाला माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव सांगतो की दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा मी ज्या वेळेला कोविड हॉस्पिटलमध्ये काम करत होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील पॉझिटिव्ह आले. मग मला असं वाटलं की अरे आपल्यामुळे तर नाही पॉझिटिव्ह आले, म्हणून मी पहिले माझी स्वतःची टेस्ट करून घेतली तर मी निगेटिव्ह होतो. मग त्यानंतर घरातले अनेक माझे सदस्य पॉझिटिव्ह झाले. शेवटपर्यंत मला त्याच्यामध्ये काही लक्षणं दिसली नाही आणि मी निगेटिव्ह राहिलो आणि मी माझ्या संपूर्ण कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकलो. हे पहिल्या लाटेमध्ये घडलं. म्हणजे मी कोविड हॉस्पिटलमध्ये काम करत असताना सुद्धा बँकेमधून आमच्या घरी कोरोना आला हे मला नंतर थोडासा अभ्यास केल्यावरती कळालं. आता ह्या तिसऱ्या लाटेमध्ये कुठून आला हे मला सुद्धा माहित नाही. आज माझा स्वतःचा आयसोलेशनचा 7वा दिवस आहे. पुन्हा तेच सुरू झालं. वडील सिनियर सिटीजन आहेत, वडिलांपासून सगळ्यात पहिल्यांदा लक्षणं दिसायला लागली. मग आम्ही 2-2, 3-3 दिवसाच्या अंतराने घरात प्रत्येकाला ताप वगैरे आला. तिसऱ्या लाटेमध्ये मी स्वतःही पॉझिटिव्ह झालो. पण यावेळेस तर मी कोविडच्या हॉस्पिटलमध्येही काम करत नव्हतो. मी माझ्या रुटीन मानसिक आजाराच्या ओपीडीमध्ये काम करत होतो. मी माझी इतर सर्व रुटीन कामं करत होतो. पण कुठेतरी त्याचा संपर्क आला, आम्ही पॉझिटिव्ह झालो, घरातले बरेच सदस्य पॉझिटिव्ह झाले. पण सर्वच्या सर्व पेशंट आज गोळी औषध घेऊन घरीच बरे झालेले आहेत आणि आज आमच्या सगळ्या कुटुंबाचा आयसोलेशनचा हा शेवटचा दिवस आहे. म्हणजे काय, तर तिसऱ्या लाटेमध्ये खूप वेगाने पेशंट वाढता आहेत. याचा एक सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ लोक हे वेगळ्या पद्धतीनेही विचार करत आहेत.
लाट जितक्या संथ पद्धतीने वाढत होती त्यावेळेला सिरियस पेशंटचं प्रमाण जास्त होतं. आता अचानक खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे, पण सुदैवाने इथे सिरियस पेशंटची संख्या कमी आहे आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही तिसरी लाट सुद्धा ओसरेल आणि ज्या वेळेला तिसरी लाट ओसरेल त्यावेळेला जवळजवळ आपल्या या लोकसंख्येपैकी 60-70% लोकांना कोरोनाच्या ओमिक्रॉनचा इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल. त्यामुळे त्यांना नैसर्गिक पद्धतीने थोडंसं सुरक्षा कवच प्राप्त होईल असा सुद्धा एक अंदाज आहे आणि त्यामुळे कदाचित चौथी लाटेचा आपल्याला सामना करावा लागणार नाही असं सुद्धा काही सायंटिस्ट किंवा शास्त्रज्ञ विचार करतायत. पण म्हणून आपण गाफील राहायचं नाही आणि चला मग पटकन तिसरी लाट वाढवून टाकू असं म्हणून आपण बिना मास्क वगैरे बाहेर पडायचं नाही. आपण आपले नियम पाळायचेच आहेत. मास्क वापरायचा आहे, हँड सॅनिटायझेशन करायचंय आणि गर्दी करणं आपण टाळायचं आहे. बाकी स्वतः बाबतीत आपण करोना योद्धा आहात आणि योद्धा म्हटला की देशाची सेवा करायची म्हटली, रुग्ण सेवा म्हटली, राष्ट्र सेवा म्हटली की तिथे थोडेफार अपघात हे होतात, थोडीफार झळ आपल्यापर्यंत पोहोचते. तिथे आपण वैयक्तिक स्वतःला फार अपराधी समजण्याची आवश्यकता नाही. तर आपण काही प्रश्न घेऊया. कुणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? प्रश्न कुणाला विचारायचे तर तुम्ही प्रश्न विचारू शकता हँड राईज करून. प्रश्न तुम्ही कुणाला हँड करू शकता विचारायचे किंवा चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. प्रश्न कुणाला विचारायचा आहे का? अनम्यूट करून तुम्ही प्रश्न डायरेक्ट विचारू शकता. नाही. प्रश्न कुणाला विचारायचा आहे का? गवळीताई तुम्ही सगळं छान ऐकलंय, तुम्हाला काय विचारायचंय का? नाही काही सर. पगारे ताई प्रश्न काय असले ते विचारा. प्रश्न तुमचे काय असतील तर तुम्ही चॅट बॉक्सवर टाकू शकता. तर तोपर्यंत मी आमच्या टीम मेंबर अर्जुनला विचारतो. अर्जुन, सुजित, येस सर. तुम्ही पोस्ट पोल घेऊ शकाल का? म्हणजे मग येस मी पोल लॉन्च करतो. हा. प्रश्न आहे तुम्हाला होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. फक्त तर क्लिक परत एकदा पोल घेऊया आपण आणि नंतर परत बघू काय प्रश्न येतात का. येस अर्जुन प्लीज. येस. ओके. काय विचार? तुमच्या समोर प्रश्न आलेला आहे. आपण सुरुवातीला विचारला होता की तुम्हाला हे सत्र तुमच्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर वाटले का? होय किंवा नाही मध्ये उत्तर द्यायचं आहे. 10 जणांनी आता उत्तर दिलेलं आहे. साधारणतः आपण 100 वर आहोत. होय. 30 सेकंद झालेले, 32 सेकंद झालेले आहेत. तुम्हाला हे सत्र तुमच्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर वाटले का? नाही क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर मोबाईलवर आलेला असेल तर तिथे तुम्ही होय किंवा नाही ला क्लिक करा. चॅट बॉक्सवर करण्यापेक्षा. ओके सुनीता ताई, तुम्ही तुमच्या मोबाईलवर समोर आलेला असेल होय किंवा नाही त्याला क्लिक करा. अजून आपल्याकडे बरोबर 45 सेकंद आहेत पोलला. 40 जणांनी आता दिलेलं आहे होय किंवा नाही मध्ये. आणि सगळेच लोकांना आतापर्यंत सत्र आवडले असं म्हणतात. अजून आपल्याला अर्धा मिनिट राहिलेला आहे. तुमच्या समोर प्रश्न दिसत असेल त्याला क्लिक करायचं होय किंवा नाही. मोबाईलवर येत आहे. तो माईक सुरू करून दिसत आहे ना करून दे. माईक सुरू आहे. 10 सेकंद राहिलेले आहेत. अर्जुन. येस सर.
ओके. पोलमध्ये जवळजवळ 100% लोकांनी सांगितलेलं आहे, 46 जणांनी उत्तर दिलेलं आहे आणि ते म्हणतात की त्या सर्वांना हे सेशन खूप आवडलेलं आहे. तर तुमच्या वतीनं मी सरांना एक शेवटचा सर प्रश्न विचारतो. सर आणखी एक प्रश्न असा सगळ्यांच्या मनामध्ये असतो की हे कोविड योद्धा आम्ही सगळेजण आहेत इथे. तर आता हे असंच चालणार आहे का? जर हे असंच चालणार असेल तर मग आपण काय केलं पाहिजे? आता कसं की जवळजवळ 2 वर्ष झाले, समजा आणखी किती दिवस असंच राहायचं आणि मग त्याच्यासाठी आपली कुटुंबाची आणि आपल्या समाजाची कशी मानसिकता असायला पाहिजे त्याचं शेवटी सर तुम्ही सांगावं आणि मग आपण कार्यक्रम संपवू. सगळ्यात आपण मगाशी जसं बोललो सर की हे अनलॉक सुरू झालं होतं, लॉकडाऊन निघायला सुरुवात झाली त्यावेळेला बऱ्याच नवीन संकल्पना लोकांनी आणल्या होत्या की आपल्याला न्यू नॉर्मलला सामोरं जावं लागणार आहे, आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करावे लागणार आहेत. मला असं वाटतं की अजून थोड्या दिवसानंतर एक साधारण वर्षभरानंतर आपण आपले जे सण समारंभ आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीसारखे आपण व्यवस्थित साजरे करू शकतो. पण या कोविडने आपल्याला काही गोष्टी ज्या शिकवलेल्या आहेत त्या मला असं वाटतं की पूर्वी आपल्याला वाटायचं की कमी लोकांमध्ये लग्न होऊच शकत नाही, पण आपल्याला आता हे लक्षात आलंय की नाही 50 माणसांमध्ये सुद्धा लग्न लावता येतं आणि त्याच्यामुळे मुलीच्या वडिलांचा जो एक आर्थिक भार आहे तो सुद्धा बराच कमी होतो. तर हे जसं एक चांगलं सकारात्मक आउटपुट याच्यातून आलेलं आहे न्यू नॉर्मल मध्ये, तर तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये बरेच सकारात्मक बदल या गोष्टीमधून घेतले पाहिजे. आणि ते म्हणजे एक स्वच्छतेचं प्रमाण जर आपण समाजामध्ये सर्वत्र वाढलेलं थोडंफार बघतो आहोत, हे आपल्याला अजून थोडंसं वाढवायचं आहे. आपल्या सार्वजनिक बस असतील, सार्वजनिक नाट्यगृह, सिनेमागृह असतील किंवा अनेक सार्वजनिक ठिकाणी ऑफिसेस आपण बघतो की जिथं पूर्वी जितकं कोपऱ्यामध्ये कुंकलेलं किंवा घाण दिसायचं ते आता प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. तर लोकांनी ही जी स्वच्छतेची सवय लावलेली आहे ही अशीच कायमस्वरूपी आपण ठेवणं फार गरजेचं आहे. आणि मी तर म्हणतो की हा जो मास्क आहे हा मास्क आपल्या आयुष्याचा अजून काही वर्ष तरी अविभाज्य भाग राहिला तर आपल्याला खूप चांगलं आणि आरोग्यदायी आयुष्य मिळेल. साधारणतः या क्षेत्रात काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांचा जो कयास त्यांनी जे याच्यामध्ये मत बांधलेलं आहे, मला असं वाटतं की विथ मास्क लावून, कापडी मास्क लावून, साधा कापडी मास्क लावून, अगदी N95 लावला पाहिजे असं काही नाही, पण एक साधा कापडी मास्क लावून 2024-25 पर्यंत जर आपण राहण्याची तयारी केली तर कोरोनाच नाही तर अनेक आजारांपासून आपल्याला सगळ्यांना मुक्ती मिळू शकते. आणि एकंदरीतच आपल्या देशाचं हे सगळं आरोग्य जे आहे हे सुधरेल याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि याबरोबरच आणखीन एक गोष्ट मी असं इथे नमूद करू इच्छितो, केवळ मी मानसोपचार तज्ञ आहे म्हणून नाही, तर या कोविडच्या काळामध्ये आपल्याला या टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप गोष्टींपर्यंत पोहोचता येणं शक्य झालेलं आहे. तर पूर्वी लोकांना ताणतणाव असं काही गोष्ट असते, मनाला काहीतरी त्रास होतो, हे खूप लोकांच्या लेखी नव्हतं. टेन्शन हा काही प्रकार असतो हे बरेच लोक ऍक्सेप्ट करत नव्हते. पण या कोविडमध्ये हे थोडंसं ऍक्सेप्ट करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर सगळ्यांनी आम्ही मानसोपचार तज्ञ खूप संख्येने कमी आहोत, तर तुम्ही आमच्यातर्फे आमचे संदेश दूत होऊन आम्ही तुम्हाला काही वेगळा प्रोफार्मा देणार नाहीये किंवा वेगळं टिकमार्क करायला सर्वे पण सांगणार नाहीये. पण मी माझ्या सर्व आशाताई आणि अंगणवाडी सेविका ज्या माता भगिनी आहेत त्यांना विनंती करेल की कुठेही तुम्हाला डिप्रेशन, टेन्शन, नैराश्य, आत्महत्येचे विचार, व्यसनाधीनता अशी काही माणसं सापडली तर त्यांना प्लीज सांगा की बाबांनो हा आजार आहे आणि याच्यावरही जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. रायगडमध्ये पण आमचे मित्र डॉक्टर अमोल भोसारे होते, त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. नाशिकमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमची टीम आहे. नाशिकच्या इथल्या बऱ्याच आशांनी आम्हाला आतापर्यंत चांगलं सहकार्य केलेलं आहे. तर तुम्ही हा मानसिक आरोग्याचा संदेश पण सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नाही, केवळ व्हायरस पासून बचाव नाही, तर मानसिक आरोग्य ही तितकंच महत्वाचं आहे. आणि तणावमुक्त, नैराश्यमुक्त, मानसिक आजारमुक्त आयुष्य जगण्यासाठी सुद्धा आपण आपल्या समाजाला मदत करूयात ही मी आजच्या या कार्यक्रमाच्या मार्फत आपल्या सर्वांना विनंती करतो.
आणि इनामदार सर, आपण मला संपर्क साधलात आणि स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मी आभार मानतो. थँक्यू निलेश सर. आणि खूपच चांगलं सर. तो एक महत्वाचं म्हणजे आयसोलेशन मध्ये असून सुद्धा 7वा दिवस असून सुद्धा तुम्ही ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल निलेश सरांचं मी आभार मानतो. आणि आपल्या रायगड जिल्हा परिषद आणि नाशिक जिल्हा परिषद सुद्धा आभार मानतो की त्यांच्या वतीने आपले पार्टिसिपेंट आज आपल्या इथे जॉईन झालेत. याबरोबर मी विनंती करतो डॉक्टर सुरेंद्र यादव यांना की आता कार्यक्रमाचा समारोप करावा. डॉक्टर सुरेंद्र. डॉक्टर निलेश सर, तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि कोरोना योद्धा कोणाला म्हणतात हे खरंच तुम्ही दाखवलंय. आणि इथे जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत हे पार्टिसिपेंट्स आपले कोरोना योद्धा म्हणून काम करतात कम्युनिटीमध्ये. लोकांची सेवा करताना थोडंफार जसं तुम्ही सांगितलं की आपल्याला कधी कधी त्रास होऊ शकतो, पण समाजामध्ये त्याचा फायदा कितीतरी पटीने वाढतो आणि आपण लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त शरीराचा नाही तर मनाचा पण रोग दूर करत असतो. यासाठी सर तुमचं खूप खूप धन्यवाद, जे तुम्ही मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. आणि सर भविष्यामध्ये पण असं आपण सेशन तुमच्या बरोबर करत राहू हे आम्ही तुम्हाला आत्ताच रिक्वेस्ट करू शकतो. थँक्यू सर. परत एकदा सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. एक सर्वे लिंक येईल सेशन संपल्यानंतर. तुम्हाला फक्त ते सर्वेचे क्वेश्चन आहेत, प्रश्न आहेत, तुम्हाला ते तेवढे उत्तर द्यायचे. ओके. तुम्ही जेव्हा बंद कराल तेव्हा ती लिंक येईल. ओके. चल. थँक्यू. थँक्यू सर.